राम राम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील. आपण इतक्या भयान समाजामध्ये आता जगायला लागलो ना की कोणावरती विश्वास ठेवायचा, कोणावरती नाही विश्वास ठेवायचा हा मोठा प्रश्न आहे. एक धक्कादायक बातमी समोर येते. साताऱ्यामधली घटना आहे. साताऱ्यामध्ये एका 13 वर्षाच्या छोट्या चिमुकल्या मुलीवरती त्याच्या शेजाऱ्यांनी अत्याचार करून त्या मुलीची निर्गुणपणे हत्या करण्यात आलेली आहे. आणि तो शेजारी तिसरा कोणी नसून बऱ्याच वर्षापासून त्यांचा शेजारी राहणारा एक सहकारी होता. 35 वर्ष त्या नराधमाचं वय आहे आणि त्या मुलीचं अवघं 13 वर्ष वय आहे. संपूर्ण घटना ऐकून घ्या, त्याच्यानंतर मी तुम्हाला आता तिथली परिस्थिती सांगतो आहे. ती शाळकरी मुलगी आर्या नावाची मुलगी होती. शाळेतून घरी आली. वडिलांनी तिला घरी सोडली आणि सांगितलं की तू 5 मिनटं घरी थांब, मी भाजी घेऊन येतो. एवढं बोलून तिचे वडील तिला घरी सोडून गेले आणि बाजूला एक शेजारी राहत होते. त्यांच्या घरी त्या मुलीच्या घराची चावी होती. त्या मुलीनं त्यांच्या घरातनं चावी घेतली आणि तिच्या घरामध्ये जाऊन ती स्वतःची शाळेतली कपडे बदलत असताना त्या नराधमाची नजर बदलली आणि तो नराधम त्या मुलीच्या घरामध्ये घुसला. त्या मुलीवरती अतिप्रसंग करायचा प्रयत्न केला आणि त्याच्यानंतर त्या मुलीनं विरोध केला म्हणून अतिशय वाईट, अतिशय क्रूरपणे त्या मुलीच्या घरामध्ये जो आपला दगडाचा जो पाटा असतो मसाला कुटायचा, तो पाटा त्या मुलीच्या डोक्यात घातला आणि त्या मुलीच्या चेहऱ्याचा पूर्ण चेंदामेंदा करत त्या मुलीला संपून टाकला. त्या मुलीची हत्या केली. तो सांगण्यात येते की आता तो नराधम जो आहे तो बऱ्याच वर्षापासून त्यांचा शेजारी होता आणि त्याच्यानंतर त्या 13 वर्षाच्या मुलीची हत्या झाल्यानंतर पूर्ण सातारा शहरामध्ये हळहळ व्यक्त केली जाते. दुर्दैव या गोष्टीचं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीमध्ये अशा प्रकारच्या घटना घडणं किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीमध्ये आपली जर आई बहीण सुरक्षित नसेल तर श्रीमंत आणि पैसेवाल्याची रखेल झालेली ही न्यायपालिका या मुलीला न्याय देणार आहे का? कारण 13 वर्षाच्या एका मुलीचा हा प्रश्न नाही आहे. भारतामध्ये, या महाराष्ट्रामध्ये असंख्य अनंत मुली आजही या न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये आहेत. परंतु भ्रष्ट कारभार म्हणा किंवा भ्रष्ट राजकारणी आणि भ्रष्ट न्यायपालिका ह्या पैसेवाल्यांच्या तशा रखेल झालेल्या आहेत. त्यामुळं या गोरगरीब पीडितांच्या मृत्यू झाल्यानंतर यांना न्याय मिळण्यासाठी देखील जर बराच कालाचा अंतर जाणार असेल, अशा अनेक केसेस आहेत. तुम्हाला सांगतो, आपल्या उरण तालुक्यामध्ये यशस्वी शिंदे नावाची एक घटना घडलेली 1 ते 1.5 वर्षापूर्वी. आजपर्यंत त्या आरोपीला कुठल्याही प्रकारची शिक्षा झालेली नाही. महाराष्ट्रामध्ये एक एक गोष्टी काढल्या तर पूर्ण लांबलचक लिस्ट जाईल. जर या अगोदर अशा प्रकारच्या नराधमांना जागेवरती ठेचलं असतं, त्यांचा चौरंगी केला असता, तर अशा प्रकारच्या घटना समाजामध्ये ज्या घडत होत्या त्या घडल्या नसत्या, त्याला आळा बसला असता कुठेतरी. परंतु आपल्या सिस्टमचं एवढं दुर्भाग्य म्हणा किंवा हे दुर्दैव आहे की अशा प्रकारच्या कुठल्याही घटनांना आपण थांबवू शकत नाही. ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे.